अशोक चव्हाणांनी अखेर आज भाजपमध्ये प्रवेश केला। मुंबईतल्या भाजपच्या पक्ष कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला। यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चव्हाणांचं पक्षात स्वागत केले। अशोक चव्हाणांसोबत माजी आमदार अमर राजूरकर यांचाही भाजपमध्ये प्रवेश झालाय। काँग्रेस सोडून बाहेर पडण्याचा निर्णय माझ्यासाठी सोपा नव्हता असं वक्तव्य अशोक चव्हाणांनी यावेळी केलं। तर आम्ही कोणतेही टार्गेट ठेवून चालत नाही असा दावा फडणवीस यांनी केलाय। अशोक चव्हाणांच्या हाती आता कमळ आलेले आहे। त्यांनी कालच आपला आमदारकीचा राजीनामा दिला होता आणि 1-2 दिवसात आपण पुढची राजकीय भूमिका स्पष्ट करू असं सांगितलं होतं। मात्र त्यांनी आज फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपच्या पक्ष कार्यालयात त्यांनी भाजपमध्ये आज प्रवेश केला। हा प्रश्न हायकोर्टामध्ये आमच्या बाजूने निकाल लागलेला आहे। अपीलमध्ये काही एजन्सीज गेलेल्या आहेत। ठीक आहे, लीगल प्रोसेस जी आहे ती फॉलो होईल, पण हा एक राजनीतिक ॲक्सिडेंट म्हणावा लागेल, मला एवढंच म्हणायचं आहे। आणि आय फेस इनफ ऑफ दॅट। मला वाटतं की फार काही चिंतेचा विषय वाटत नाही। महाराष्ट्राच्या भाजपाचे अध्यक्ष श्रीमान बावनकुळेजी, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमचे मुंबई भाजपचे सवयीचा परिणाम आहे। 50 वर्षाची सवय आहे। 50 वर्षाची सवय असल्यामुळे मुंबई भाजपाचे